तर त्याचा कसा परीसंस्थेवर परिणाम होतो आणि त्याचाच मानवावर सरतेशेवटी कसा कसा परिणाम परिणाम होईल. होतो अच्छा, ह्याचा सुद्धा समावेश या पाठामध्ये आपण केलेला आहे. छान. जे एकंदरीत सजग नागरिक बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी दयाशंकर वैद्य, अभ्यासगट सदस्य, सामान्य विज्ञान, बालभारती. आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तक प्रशिक्षणातल्या अंतिम भागाविषयी माहिती पाहूया. या अंतिम विभागामध्ये आपण स्वाध्याय, उपक्रम, मूल्यमापन आणि नियोजन या 4 बाबींविषयी माहिती घेणार आहोत. RTE 2009 म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, NCF 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, त्याला आपण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणतो, यानुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती CCE पॅटर्न हा आपल्या राज्याने स्वीकारलेला आहे. आणि यानुसार या CCE पॅटर्ननुसार 2011-12 पासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं. याबाबत आपण सर्वजण परिचितच आहात. आता या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीविषयी आपणा सर्वांना माहिती आहेच, परंतु त्याचा एक मागोवा घ्यावा, एक रिकॉल म्हणून आपण थोडी माहिती घेऊया की आपल्याला हे जे मूल्यमापन करायचं आहे विद्यार्थ्यांचं, या मूल्यमापनामध्ये 2 प्रकारचं मूल्यमापन आपण विद्यार्थ्यांचं करणार आहोत. एक आहे आकारिक मूल्यमापन आणि दुसरं आहे संकलित मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन हे जे आहे यासाठी विविध तंत्रांचा वापर आपल्याला करता येईल, ज्यामध्ये दैनंदिन निरीक्षण असेल, तोंडी काम, त्याबरोबरीनं उपक्रम, स्वाध्याय, प्रकल्प, तसंच या व्यतिरिक्त शिक्षकांना अजून या बाबतीमध्ये स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे की या आकारिक मूल्यमापनामध्ये त्यांना अजून वेगळ्या काही तंत्राचा जर समावेश करायचा असेल तर ते करू शकतात, परंतु एका वेळेला ठराविक जेवढी तंत्र आहेत त्या बाबतीमध्ये त्यांनी निश्चित करणं आवश्यक आहे. आता या आकारिक आणि संकलित मूल्यमापनाची जी योजना आपल्या सामान्य विज्ञान पुस्तकाच्या बाबतीमध्ये आपल्याला मूल्यमापनामध्ये जी घ्यायची आहे तिचं प्रमाण असं आहे की आकारिक मूल्यमापन हे 40 गुणांचं असेल तर संकलित मूल्यमापन हे 60 गुणांचं असेल. आता या 40 गुणांना वेगवेगळ्या 4 जी आकारिक मूल्यमापनाची तंत्रे आहेत त्यामध्ये शिक्षकांना स्वातंत्र्य असेल कोणती तंत्र घ्यायची आणि त्याची गुण विभागणी. सरासरी 10-10 गुण आणि त्यामध्ये एक 15 गुणांची एक लेखी परीक्षा किंवा ओपन बुक टेस्ट, ज्याला आपण पुस्तकासह चाचणी म्हणतो, ही सुद्धा शिक्षक या मूल्यमापनामध्ये याचा समावेश करू शकतात. याबरोबरच जे संकलित मूल्यमापन आहे, या संकलित मूल्यमापनामध्ये 50 मार्काचे लेखी परीक्षा आणि 10 गुणांची प्रात्यक्षिक किंवा तोंडी या 2 पैकी 1 या बाबतीत शिक्षकांना स्वातंत्र्य असू शकेल. त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार कोणकोणते प्रात्यक्षिक घ्यायचे किंवा त्यामध्ये कोणते विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध असेल त्या दृष्टीने त्या 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा ते घेऊ शकतील. असे एकूण 40 मार्कांचं गुणांचं आकारिक मूल्यमापन आणि 60 गुणांचं हे संकलित मूल्यमापन, असं एकूण 100 गुणांचं मूल्यमापन प्रत्येक सत्राला हे करणार आहोत. म्हणजे प्रथम सत्रालाही 100 गुणांचं मूल्यमापन आणि द्वितीय सत्रालाही 100 गुणांचं मूल्यमापन. हे मूल्यमापन करत असताना एक महत्त्वाची गोष्ट शिक्षकांनी लक्षात ठेवायची आहे की आकारिक मूल्यमापन जे आहे हे त्यांच्या शिकवण्याचा एक भाग असायला हवं. कारण या पाठ्यपुस्तकाची एकूण रचना आणि याची एकूण धाटणी जर पाहिली आपण तर यामध्ये प्रत्येक घटकानंतर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासंबंधी काही प्रश्न विचारलेले आहेत. मग त्यामध्ये जरा डोके चालवा असेल किंवा सांगापो असेल, विचार करा असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे पाठ संपला किंवा एखादं सत्र संपलं की त्यानंतरच मूल्यमापन करावायचं असं नाही. मुळात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा हेतूच आहे की प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला विद्यार्थ्याचं त्याच्या प्रत्येक कृतीचं हे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवायचं आहे आणि त्या
मूल्यमापनाचा हेतू आपल्याला साध्य करायचा आहे। याबरोबरीनेच मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये हा संकलित आणि आकारिक मूल्यमापनाचा भाग तर झालाच, परंतु यासोबतच ज्या अध्ययन निष्पत्ती NCF 2005 नुसार आणि SCF 2010 नुसार म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा यानुसार ज्या अध्ययन निष्पत्ती या इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकासाठी ज्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत, या अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणामध्ये साध्य होतील या पद्धतीचं मूल्यमापन सुद्धा मूल्यमापन तंत्रांचा वापर सुद्धा आपल्याला करता येईल। याबरोबरीनेच आपल्याला QR कोड, इंटरनेटचा वापर, त्यानंतर ICTचा वापर यासोबतच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शनं, विज्ञान मंच किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातले काही सांस्कृतिक कार्यक्रम या बाबींचाही विचार यामध्ये करणं आवश्यक आहे। आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे नियोजनाचा। आता या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकासंदर्भामध्ये जे नियोजन, वार्षिक नियोजन जे शिक्षकांना करावायचं आहे त्यामध्ये त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार किंवा तिथल्या ज्या स्थानिक सुविधा आहेत त्यानुसार त्यांना त्यामध्ये स्वातंत्र्य असेल, परंतु हे वार्षिक नियोजन करत असताना प्रथम सत्राला आणि द्वितीय सत्राला एकूण प्रकरणांची जी विभागणी आहे ती अर्धी होईल किंवा एखादा पाठ एखाद्या सत्राला जास्त असेल किंवा कमी असेल, तेवढी मुभा त्यांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार ठेवता येईल। परंतु हे नियोजन करत असताना यामध्ये जो ज्ञानरचनावादाचा जो महत्त्वाचा भाग आपण या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून अंतर्भूत वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून केलेला आहे, या कृतींसाठी सुद्धा एक वेगळ्या तासिका असेल किंवा त्यांना प्रात्यक्षिकासाठी किंवा त्याबरोबरीनं त्या बाबतीमध्ये काही उपक्रम असतील, या सर्वांचा विचार करून या तासिकांचं नियोजन करणे अपेक्षित आहे। या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तक प्रशिक्षणाच्या अंतिम विभागामध्ये या मूल्यमापन आणि नियोजनासंदर्भामध्ये आपल्याला आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार पाठ्यपुस्तकाची जो आवाका आहे आणि विद्यार्थ्यांच्या तिथल्या ज्या स्थानिक परिस्थितीनुसार ज्या उपलब्ध गोष्टी आहेत यानुसार आपल्याला यामध्ये बदल करण्याची मुभा असू शकेल। या संपूर्ण प्रशिक्षणाच्या या टप्प्यामध्ये आपण या पाठ्यपुस्तकाच्या यशस्वीतेसाठी निश्चित प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय प्रभावीपणे आपण पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।